रेड आहे माझा टॉप वेगळा आहे. उद्या तोच येणार आहे रेड, पण मी उद्या तो घालणार नाहीये. आणि पप्पा पण शॉक झाले, दीदी काय भीती येते बघतात. तर गाईज तिने माझ्यासोबत, तू माझ्यासोबत हे केली गद्दारी. तर गाईज काय झालं माहिती का, ती मला म्हणली तुला आहे ना मी चिरून देते आणि मी ज्यूस पिते. आकांक्षा तू काय म्हणली, ज्यूस नो, त्यात खूप शुगर असते असं तसं. ते तुला मी म्हंटल बरं का, तू जे आंब्याचा रस पिती ना त्यात पण शुगर असते, तर नको नको साफ खोटे. माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ नाहीये, मी खोटं नाही बोलत कधी. तर गाईज तर मला म्हणती मला चिरूनच दे आणि तू ज्यूस. मला माझा आज मूडच नाहीये सकाळपासून, पण आता थोडंसं आलंय. मी काय केले बघ, मी एक आंबा खाल्लेला आहे, असं कधी होणारच नाही बाई. तू दिला आहे मला एक आंबा तुझ्यातला, फोड, पण मी तुला देणार, विसरू नको कधी. किती तुला लाज आहे का ग, एवढं मला आवडत माझाच बस पिती. म्हणते गद्दारी केली. बरं आहे बरं आहे कसली आहे अख्खा निम्मा हाफ केला म्हणते. वाई व्हिडिओ मध्ये आलेले मी 2च सिप पिलेत माहिती का. ते पण असं पण केले, ह्यांनी पण आंब्याचं हे केलंय, मस्तानी केली त्यांनी, मँगो मस्तानी. मी तेच म्हणलं. आणि ही मला म्हणते तुझ्यातली तू फोड नाही दिली, माझ्यातलीच फोड तिने टाकली. दुसरा आंबा येडे, तुला एक आंबा दिला खा. तर गाईज आमची आहे ना तयारी चालू आहे आता. मी म्हणलं आंबे आहेत तर आपण असं करू घरात, हो रेसिपी करायचं ना. तर आम्ही पेटी आणून तुम्हाला माहितीच आहे ह्याच व्लॉग मध्ये ना. तू एकदा बघ तुला कुठला आवडतं मला दाखव ना मग बटवा. तर त्याच्यात माझा मोबाईल राहील, मोबाईल तर बाहेरच असणार आहे ऑफकोर्स, व्लॉग होणार आहे तर. पण माझ्याकडे कशा जबाबदारीच्या वस्तू देणार आहेत पप्पा, त्यामुळे मी माझ्याकडे ठेवणार आहे. रूमची चावी पण हे बघा चालले बेडरूम मध्ये. हा रूमची चावी पण माझ्याकडे राहील, तर मी हातात कुठं वागून बसणार. तर मी बटवा घेणार आहे मस्त, मला मॅचिंग सांगणार नाही कलर, मी एकदम रिच कलर आहे, रिच दिसणार आहे मी सगळ्यात उठून. आणि फर्स्ट टाइम मी ते घालणार आहे तो कलर का नाही. आणि पप्पा दीदी मम्मी लुक एक नंबर आहेत आमचे ह्यावेळेस का नाही. फक्त आम्ही मॅचिंग नाही केलं मम्मी पप्पांनी ह्यावेळेस. पहिल्यांदा असं झालंय, पहिल्यांदा असं झालं की त्यांनी मॅचिंग ड्रेस नाही घेतले, पण इट्स ओके. मम्मीची साडी खूपच वेगळी, पण पप्पांना तो कलर आवडत नाही म्हणून आम्ही तो कलर घेतला नाही. पप्पांचं पण वेगळे, एक नंबर आहे पप्पांचं, म्हणजे आउट ऑफ कम्फर्ट झोन त्यांचा साईडला ठेवून त्यांनी तो ड्रेस घेतलेला आहे आणि खरंच खूप छान वाटतं त्यांना. सांगू का मी पप्पांचं पॅटर्न कोणता आहे? नको नको नको, ते तुम्ही रिव्हील आम्ही काय करणार नाही आणि कोणाला दाखवणार पण नाही. तो शर्ट वगैरे काय असेल ते डायरेक्ट तुम्ही एंगेजमेंटलाच बघा. हे तुम्ही यूट्यूबवर तर म्हणजे यूट्यूब फॅमिली माझी एंगेजमेंट झाल्यावर माझा लुक बघतील आमच्या सगळ्यांचा, पण शक्यतो सगळेजण पण एंगेजमेंट दिवशीच बघणार, आधी कोणाला मी दाखवणार नाही माझा लुक. तर सगळं पॅक करून ठेवणार आहे. हो तर चलो गाईज, पुढं काय होतंय मी दाखवते. आता मी करते काम. बाय. तर गाईज हॅपी संडे. तर आज आमच्याकडे असतं स्वच्छता. तर गाईज आमच्याकडे आहे स्वच्छता अभियान. खेळण्याची सुटली. तर मी सगळं बेडरूम आवरून घेतलं सकाळी, झटकून बिटकून सगळं साफसफाई केली. आज हिनी सोफे काढले सगळे ह्या दोघींनी. आणि उन्हाळ्यात खूप जास्त धूळ येऊन बसती आमच्या सोफ्यावर सगळ्यात जगातली. सारखं पुसायला लागतंय, असं केलं की धूळ, असं केलं की धूळ. आणि आम्हाला आता कळलं शॉकिंग न्यूज की आम्ही सोफ्याच्या आतलं झाडलंच नव्हतं. हे आम्हाला आता कळालंय. मम्मीनेच पुसून घेतला होता आल्या आल्या सोफा, पण ते काढलं नव्हतं ना आपण. म्हणजे आतला आम्ही आता न्यूच आहे ना सोफा, त्यामुळे आतला आम्ही काय हे नव्हतं केलं, पुसलं नव्हतं, पण आता काढलं सगळं.
आता त्यातलं आम्ही आता जस्ट बघितलं आणि आम्हाला दिसलं की भुस्सा आहे सगळा लाकडी, त्याच्यामुळे आता आम्ही करतोय परत. देखा आपने लापरवाही का नतीजा. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तुझी लापरवाही, तू का नाही केलं? तू माझ्या मानेने हात नको लावू वीक पॉइंट आहे, वीक पॉइंट. तसं मारायचं जोरात. दुखत माझ्या मानेत गॅप आहे. तुझ्या मानेत गॅप आहे. आपण शॉकिंग न्यूज काय हा. तर काय आज आहे संडे, आम्ही ना नाश्ता केला, मॅगी खाल्ली आम्ही आज. संडेला आमच्याकडे मॅगी काय अशी उभं राहिली? तू जसं मागून जसं कॅमेरा दाखवला ना इकडून, काय तेव्हा एक पाय वरती एक पाय खाली एक पाय तुला माहिती ना मी अशी नीट थांबू नाही शकत. तुम्ही इमॅजिन करा तू कशी थांबू. तुला माहिती ना मी एका जागेवर थांबू नाही शकत त्यामुळे. एक पाय तसं. तर गाईज माझ्या ना लापरवाही का नतीजा बघा, मग थक्कल पडायला लागले. खरंच यार टकली झाली मला आता मी पॅक लावणारे हे दिसायला लागले आता. आणि हे बघा गाईज माझ्याकडे लक्षच नाहीये माझं, मी नुसती बसते इथं काम करत. माझं बघ नाही दिसत अजिबात. असं ते बाई तुला काय काम आहे का. टकली आकांक्षा झाली टकली टायटल. नाही काय थकली नाही, पडला अचानक टक्कल. काय माझे केस विरळ झालेत खूप जास्त, टकलं होणं विरळ झाले जास्त आणि हे माथ्यावरच झालेत नेमकी. तर मी आता त्याला जरा करणार आहे काय. मेंदूचा जास्त वापर होतो. हो माझा मेंदू हित आहे ना, तर तिथला वापर जास्त होतो त्यामुळे मला विरळ केस व्हायला लागले. ते काय तुम्ही वापर नाही करत मेंदूचा, त्यामुळे तुमचे केस आहेत डोक्यावर. तर त्याला मी पॅक लावते आता मस्तपैकी. लावून दे ना मला दीदी जरा पॅक. ती काय म्हणते जे तू करशील ना ते थोडं थोडं मला लावत जा, आणि जे तू केसांना करशील मलाच म्हणते दीदी तू कर ना पॅक. आता मी मगाशी कांदा पण खिसत होते हिच्यासाठी. कांदा मलाच काळजी हिची, माझी बहीण टकली लोक दिसायला नाही लागलं नाही तर वीक लावायला. आणि हिचं काय म्हणणे काय नाही बघा, ह्या पोरी आहेत ना चांगले हा चांगले खूप छान आहेत, खूप छान. मस्त आहेत. हे मला सांगितलं नाही ह्यांनी हे साफसफाई केली का नाही. आता उघडून मला म्हणजे माणसं मम्मी एक ऐका की आपण काय यांच्याकडे अशी शिकायत करते मोबाईल मध्ये. हे बघा आमच्या पोरी. तर हिने सोफा आहे ना आल्या आल्या पुसला होता, पण आतलं ते फळी असते ना ही वाली, आत नव्हता पुसला फक्त तर ते नव्हतं काढून पुसलं. तर आमच्या एवढं काही डोक्यात नाही आलं की हे फक्त काढलं होतं. हे शोपीस आहे ना मधला. हाय डोकं त्याच्यामध्ये अगं बाई डोकं आहे म्हणून तर माझं ते, तुमची डोकी नाहीये तुम्हाला म्हणून तुमची केस हाय तशीच आहेत बाई. मम्मी म्हणते हाय डोकं. मी म्हणलं आमच्या त्या ड्रेस आहेत ना खूप जास्त ड्रेस आहेत, ते पिशवीत घालून ठेवलेत आम्ही. हो सहज बसतील. अरे बसणार ते सगळे असे नाही का एका पिशवीत. हा आमचे कपडे ठेवायला जागा नाही. एखादं कपाट घ्यायची गरज आहे. गाईज माझे सबस्क्रायबर मला कॉन्ट्री काढून कपाट. खरंच आपलं ते कपाट नाही का आपण चिंचवडला होतो ते, पण ते आम्हाला ठेवायला जागा नाहीये. तर आम्ही इथंच ठेवणार आहे. आता चांगली आयडिया दिली मी ह्यांना. चल मला पॅक कधीतरी वापरते डोकं संडेची. गबस संडेला बाकी संडेला ते डोकं ऍक्टिव्हेट होतं घरात, बाकी ऍक्टिव्हेटच असतं. तर तुम्हाला जॉबमुळे एवढं नाही होत, घरात नाही लक्ष देत आहेत मला, कारण की ही असते ना. आणि नाही घरातलं सगळं मीच बघते सध्या तरी. आणि जेव्हा ही जॉबला होती तेव्हा मी बघत होते सगळं. तेव्हा पण जात होते आकडे. हो तरी पण मी करून जात होते. दुपारीच येत होती 1 वाजता. एक नाही बाई आकडे तू करून जायची. आकडे तू आता कपडे बोलू पण नको. धुवायचे दीदी, आणि मी स्वयंपाक फक्त करून द्यायची. मी भांडी कपडे 2 टाइम आल्यावरचे कपडे 2 टाइम, 1 टाइम तू स्वयंपाक करायचे. नो आय एम टेलिंग यू. 1 टाइम मी स्वयंपाक करायचे, नसेल तर मी करायची. 1 टाइम मी दीदी भाकरी कोण करायचं कधीतरी. दीदी काय दीदी तू थोडीशी माझं तर दाजी तरी कर दीदी. खरं आहे ते बोल दीदी, खोटं हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी. झाल्यावर तुला उचलल्यापासून सगळं मी केलंय का नाही. हो पण ते कधी झालं चिकनगुनिया? 5 ऑगस्ट. बरं आता मी सांगते केसांना हे आमचं असं चालू राहणार आहे. केसांना लावण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. त्यासाठी फक्त लागणार आहे एक चांगलं दही, आणि ते थोडंसंच घ्यायचं पहिलं.
थोडंसंच म्हणजे त्याचं काय टाकायचं का? पाणी टाकायचं. अरे जास्त लाव म्हणजे जरा लवकर भरून येईल ते. तर मम्मी दुकानात गेली की माझ्यासाठी कुरकुरे घेऊन येते. हाऊ स्वीट मम्मा. आणि चीज विसरली. आणि आमची आंबे बघा डोलती का नुसती इकडून तिकडून. फ्रीज लावू दे. अरे मला नाही आवडत एका जागेवर बसायला. एका जागा असं बोलत असं किती डोले बाय डोले करते तू. हाले डोले. हाले डोले. तर गाईच आम्ही काय असं लॉग मध्ये खरंच कधी कधी येणं असं बंधन येतात आमच्यावर. आम्ही काय बोलू नाही शकत. नाही तर लोक माझे चॅनल सबस्क्राईब अनसबस्क्राईब करतील. नाही गैरसमज होते लोक. अरे असे पण आहेत का? असे पण आहेत काय प्रत्येकाचे गुण असतात वेगवेगळे. हिच्यात तर खूप डेंजर गुण आहेत. तर चला हा शॉपिंग न्यूज. हा काही मम्मीला काय होतं? अहो अहो ऐकलत का? ऐका हे दिवाण एवढा धारदार आहे बघा. मला पुसतं ना कापलं बघा. बघा आता व्हिडिओ मध्ये दाखवायचं ना पहिला. धारदार हे बघा. कुठे हे फक्त ही. तर गाय सोफा पुसताना आमच्या घरात इन्सिडेंट झाला एक. हळद लावली तिला. आता ती आम्हाला सांगायचं सोडून लॉग मध्ये सांगते. म्हणजे तुम्ही जवळचे तिला लॉग मध्ये सांगते मला बाबा असं झालंय. म्हणजे आज काय आंब्याचं करणार? आज बिर्याणी करायची. हो मी आज बिर्याणी करणार आहे. पण एकदम नॉट बिर्याणी एक्झॅक्टली असं वरवरची बिर्याणी नाही. बिर्याणी व्हेज बिर्याणी एकदम वरच्या लेवलची. म्हणजे सॉरी खालच्या लेवलची. म्हणजे अशी वर म्हणजे नॉर्मल फक्त बिर्याणी मसाला लागणार आहे. म्हणजे आपण मसाले भातच करणार आहे. चल चल मला लाव पॅक. हो कुठे गेलं काय? ती माझी जुल्फी सोडते. घाण जुल्फी झालीत माझी खूप. तुझं भाग. तर गाईज माझी अशी केस नाही येत. मी तुम्हाला धुतल्यावर दाखवते. पण कारण की ना खूप तेल आले त्यामुळे ना चिपकू झाले. अरे परत लावतो लॉग. तर गाईज असे चिपकू झाले माझं. असे नाही येत केस. नाही तर तुम्ही म्हणताल शी खरेच मला माझ्याकडे बघून कसं. तर अशी माझी केस झालीत विरळ हे बघा. मम्मी मी आले. मला तसलं रोल ऑन आणते. रोल ऑन तिथं केस वाढतात ना. असं लावायचं. थांब की. नीट जर बसू दे मला. बसू दे म्हणजे काय? म्हणजे काय पाठावर बसू दे. का ह्या पिशव्यात ना आमचे ड्रेस आहेत त्याच्यात सगळे. तर ते ड्रेस आम्ही दिवाणमध्ये टाकणार आहे. हो गार लागतो. तुझ्या हाताने लावू शकते तू. नाही मला तुझ्या हाताने. काय कामात काम. दीदी काय बोलते अशी करतेस तुम्हाला प्रत्येक वेळेस अशी करते दीदी. कामात काम सांगते मी. काम करते मम्मीला लागले. गाईज आमचे 2 दिवसाचे लॉग एवढे मस्त झालेत ना. तर सगळ्यांना खूप जास्त आवडतात. तर रिव्ह्यू पण मला चांगले भेटलेले आहेत. ते पण फोन करून काय तर सगळ्यांना खूप जास्त आवडलेत लॉग. तुला काय म्हणायचंय? चांगले झालेत. जरा असे कॉमेडी झालेत. मी खूप दिवसांनी लक्ष घातलंय ना लॉग मध्ये त्यामुळं ते जरा छान झालेत कॉमेडी लॉग. गाईज तुम्हाला आवडतं का मी लॉग मध्ये आलेली? माझ्याच चॅनलवर मी विचारते. तर तुम्हाला आवडते का? वास येतो. आम्ही मेहंद्यांचे कार्यक्रम पण केलेले आहेत. गपना बावळे ते नव्हतं सांगायचं. मी मेहंदी लावते कोणाला नाही सांगायचं. बरं नाही सांगायचं. चला ठीक आहे आम्ही कट करतो. बोला आता. तर गाईज आता मी पॅक लावते जरा वेळ बसते आणि मग आंघोळ करते. मग तुम्हाला दाखवते केस कशी झालीत माझी छान. हिले ओढतीये. तर ठेवते मी आता. बाय बाय. ठेव. बाय बाय. हे करते इकडचं साफसफाई करते ती. आता एक कॉर्नर आम्ही सगळा काढलेला आहे. हे झालेलं आहे साफसफाई करून. आणि हेच राहिलं होतं. हे तर सगळं बॉक्स आहेत ना हे साफसफाई केलेली आहे. टीव्ही सगळं साफ केलेलं आहे. आणि आता सगळं आमचा हॉल साफ झालेला आहे. फक्त आता फरशी पुसायची राहिली आहे. आम्ही काय खातो? तुम्हाला असं हे वाटेल फील केलेत आंबे. पूर्ण आम्ही काय केलं फ्रीजर मध्ये ठेवले होते 1-2 तास. नंतर परत थोडस गार करायला परत खाली फ्रीज मध्ये ठेवले. आणि आता आम्ही अशी सगळी स्किन पील केलीये आणि आता खातोय आम्ही. आणि डायरेक्ट खाणार आहे. असं हे वाटत दाखवणार नाही आम्ही खाताना. पण खूप भारी वाटतंय. काय मस्त मेसरी लागते यार. तुम्ही पण ट्राय करा असं फ्रीज मध्ये ठेवून.
डीप फ्रीज मध्ये 1-2 तास ठेवा फक्त. आणि स्वर्ग. बाय द वे आज संडे आहे ना. हॅपी संडे. वेगळा टी शर्ट घातला मी. रेडच येणार होता पण वेगळा घातलाय. तर चला आता आम्ही खातोय. गाईज असं तुम्ही नक्की ट्राय करा. थोडस वियर वाटेल तुम्हाला पण करायला काय होतं ते घरात तर बसायचंय तेच की. आणि आपल्याच लोकांसमोर खायचंय कशाला लाजायचंय. हे बघा कशी खाते. स्टेटस बघायचा वेळ झाला आता झोपू नको. गार गार मस्त. तुम्हाला देऊ का कापून. तुम्ही ना आता झोपेतून उठलेत ना तुम्ही जरा हातपाय तोडून ठेवा आणि मग मी तुम्हाला देते. पण ते मला खाणं नाही बरं वाटत. मला पण खायचंय सरक. नमस्कार. आज आहे मंगळवार आणि पप्पा त्यांना दाखवायच्या आधीच हाय म्हणतात. आता इकडे येतील. कामाला आहे पाणी आमच्यातून 8 दिवस झालं 7 चालू येते. काय 7 दिवसांनी येते पाणी. आणि काळू बाळू भरले आताशी. काळू बाळू पहिले भरायला लागतात आम्हाला. ते भरले आम्ही असं फिल्टर भरतो आणि मग हे असं आणि फिल्टरच पाणी. आणि हे पाणी आम्ही वेस्टेज आंघोळीला वापरतो. लक्षात ठेवा. काय लोक खाली हे सोडतात ड्रेनेज मध्ये. आम्ही काय करतो असे बादल्या भरतो आणि हे आंघोळीला पाणी घेतो. आणि हे पाणी जे आहे ते आम्ही किचन वट्टा किंवा भांडी वगैरे तर त्यासाठी काम करतो. म्हणजे आमचं काहीच पाणी वेस्टेज जात नाही. तर आज आहे मंगळवार. पप्पा पण घरी आहेत आणि मम्मी गेली बैठकीला. तर मम्मी म्हणली तुम्ही काही पण नाश्त्याला करू शकता. तर मग आम्ही त्या संधीचा फायदा उचलला आणि आम्ही करतोय आप्पे. कारण आम्हाला पोहे आणि उपीट खाऊन खूप कंटाळा आलेला आहे आणि आम्ही जास्त पोहे उपीट करत नाही. आठवड्यातून 1-2 वेळाच करतो. आणि स्पेशलिस्ट यांची उपीटांची. हो उपीट पण मागच्या आठवड्यात खूप वेळा झालं म्हणून आता जरा स्टॉप घेतलाय. पोता आणलं ते संपलं सगळं. ह्यांच्यामुळेच. ह्यांनाच आवडतो उपीट. घाम आला मला सगळा. जेव्हा फॅन खाली बसा. आता कूलर लावा आपला. आता कूलर आम्ही वर ठेवून देणार आहे. कूलर आम्ही आता वर ठेवून देणार आहे कारण आम्हाला घरात आता अडचण व्हायला लागली आहे त्या कूलरची. कूलरची अडचण व्हायला लागली आम्हाला आणि आता थंडी पण वाजते म्हणून आम्ही कूलर बंद करून ठेवला. आता बघू काय होतंय. जरा व्हॉट्सअप चेक करा तुमचं. तर चला आता. अगं मेसेज आलाय तर दिसते का मी इकडून. तर मी आज करते आप्पे. तर मी आता रवा दही आणि पाणी सोडा असं घालून मिक्स करून ठेवलं आता. तर मी आता बाकीचे जे त्यात टाकणार आहे कांदा टोमॅटो ढोबळी मिरची तुम्ही तुमच्या ह्याने काही पण टाकू शकता. गाजर टाकायचं असेल तर टाकू शकता. असं मिक्स करून हेल्दी आप्पे खाऊ शकता. हे बघा. तर आता वाजलेत 8:30 आणि आमच्या मॅडम बसलेल्या आहेत कामाला. हे बघा बिचाऱ्या. आमचे पप्पा सेल्फ ऑब्सेस खूप आहेत. ते स्वतःवर आधी प्रेम करतात मग दुसऱ्यांवर. आणि ते खूप चांगले उलट. माणसाने स्वतःवर प्रेम करावं. येस. तर जग तुमच्यावर करेल. आपलं कोण प्रेम करायचं नाही तर सगळं चांगलं वाटतं. पहिले तर आपण चांगलं जग चांगलं. येस. आपले डोळे चांगले असतील तर जग चांगलं दिसतं. डोळ्यामध्ये पण फरक असतो. काय करायचं काय काय चांगलं दिसतं काय काय वाईट दिसतो काय काय काहीच दिसत नाही. डोळे असून सगळं अंधारात दिसतो. तर हे आमचं मोटिवेशन होतं. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि असे अजून तुम्हाला मोटिवेशनचे व्हिडिओ हवे असतील तर सांगा. हा एकदा पॉज करून टाळ्या वाजवा प्लीज. किंवा टाळ्यांपेक्षा लाईक केलं तरी चालेल. तेच आम्हाला लाईक करा. सबस्क्राईबचं काय नाही एवढं. आकांक्षाचा तो क्रायटेरिया झालेला आहे सबस्क्राईबचा. व्ह्यूज खूप येतात पण तिला व्ह्यूज आता सध्या खूप पण लाईक का करत नाहीत. फक्त
बघायचं आणि लाईक वर प्रेस लाईक केलं करायचं. ना तुम्ही तर कळत नाही मला की लाईक केलं का नाही. कुणी काय म्हणजे लाईक केलं ते कळत नाही. हा ना. त्यामुळे घाबरू नका, लाईक करा. ते विनामूल्य आहे, तुम्ही करू शकता. फक्त थोडंसं तुम्हाला त्रास होईल कारण ते लाईकच्या बटनापर्यंत तुम्हाला तुमचं बोट न्यावं लागेल. थोडंसं त्रास. फ्री आहे सगळं. फ्री आहे, मुफ्त मुफ्त मुफ्त. पण ते आपली मनाची तयारी होत नाही ना की इथं लाईक करावं. आपण व्ह्यूज म्हणतो तर जाऊ दे. येतातच. आणि कसं असतं तुम्हाला सांगते, लाईकवर काही नसतं, व्ह्यूजवरच असतं. पण आम्ही तरी म्हणतोय की लाईक करत जावं. हे तुम्हाला सांगते. लाईक नाही केलं तरी चालेल, सबस्क्राईब करा. हो. आणि चला आता काय अजून काय चला आता घ्यायचंय का? नाश्ता मोठं? करायचा. आपण एखादा सुविचार सांगा मस्तपैकी. सुविचार आज काय सुविचार? हसा खेळा पण शिस्त पाळा. आणि ऐकावे जनाचे करावे म्हणायचे. वा. तर पप्पांनी एक खूप चांगला सुविचार सांगितलाय, ऐकावे जनाचे करावे म्हणायचे. ही आमची फॅमिली आधीपासून करते. आणि हा सुविचार ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे. आणि लोक इतकं सांगतात हे करा ते करा आणि अमुक करा, specially लोकांचं ऐकायचं. पण जे आपल्याला पटतं ते आपण करायचं. स्पेशली आम्हाला द्विधा मनस्थितीमध्ये जायचं नाही. बोलतो स्पेशली आम्हाला आहे ना लोक ज्ञान द्यायला येतात, त्यामुळे हळू आम्ही बोल हळू बोल. काय होतं ते जोड शब्द तयार होतात. हा नीट नीट. स्पेशली आम्हाला लोक ज्ञान द्यायला येतात, तर आम्ही त्यामुळे ते ब्रीदवाक्य ठेवलेलं आहे, ऐकावे जनाचे करावे म्हणायचे. आणि आम्ही म्हणायलाच करतो. आणि हे आता सगळ्यांना माहित पण झालंय की हे काय ऐकणार नाहीये, आम्ही आमच्या मनातच करणार आहे. तर चला, हा विषय आमचा खूप भरकटला कारण आम्हाला अनुभव आहेत ना बरेचसे, म्हणून आम्ही आमचंच गॉसिप चालू केली. आणि ते तुम्हाला कळलं नाही, ते बरं झालं. स्टॉप करून मग बोलणं. तुम्हाला असं कट छाट दिसत असेल ना मध्ये, तर समजून जावा हे काहीतरी वेगळं बोललेले आहे, त्याच्यामुळे आम्ही कट केलेला आहे. आम्ही असं काहीतरी पर्सनल बोललो त्याच्यामुळे कट केलं आम्ही. आणि अजून एक सांगतो, हा जे मला बोलायचं बोला. की माझ्या पप्पांना काहीतरी बोलायचंय. आमची झालं साखरपुडा ठरलेलं आहे. आणि लग्न पण या वर्षीच होणार. 2025 साली हे सगळं आमच्यासाठी चांगलं. पण लोक इतकी बेकार आहेत तुम्हाला सांगतो, म्हणजे चांगली पण आहेत. लग्न ठरत नव्हतं तर सारखे म्हणायचे लग्न ठरत नाही, काय काय तर मला म्हणले आई बाप तुम्हाला झोपा कशा येत नाहीत. हा मुलीला एवढी लागायला ठेवले, अमुक केलं तमुक केलं. अरे पण चांगला मुलगा असं तर देणार ना मी. असं कसं पुण्याच्या गळ्यात बांधून देतो मुलीला. हा जरा उशीर होईल थोडासा. असे बरेच जण लोक आमच्या तोंडावर एक दोन बोलले, पण मागा असे बोलले की ह्यांना काय बाबा लोक मुलीचं लग्न नाही, वय वाढत चालले, अमुक चाललंय. म्हणजे तुमच्यापेक्षा बाकीच्यांनाच खूप काळजी होती माझी. आणि शेवटी कसं आहे माहिती का, जो देवाने जे गाठी बांधले त्या दिवशी बरोबर ते ठरवून जातं. तर लोकांनी माझ्याकडे एक समजे हे सांगलं की दुसऱ्याचा विचार जास्त करू नका. तुम्ही त्यांना काय पैसे देणार आहे का, तुम्हाला त्यांना नवरदेव शोधून देणार आहे, काही नाही. फक्त तुम्ही तोंडाची वाप. कशाला तोंडाची वाप काढता तुम्ही? आहे ते गप बसा, तुमची पोरी बाळं बघा, त्यांचं लग्न करा. दुसऱ्याकडे अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका. जे बोलले त्यांचेच मुलं मुली आहेत अजून. हो, पण आम्ही नाही बोलणार कारण आमच्या ते शिकवून नाही, त्यांचे संस्कार नाहीत आमच्या. त्यामुळं दुसऱ्याच्या लेकराला तुम्ही कधी बोलू नका. आणि हे जर तुम्हाला लागत असेल तर लागून घ्या, नसेल ते सोडून द्या. लागला असेल तर तुम्हालाच बोलतोय. हो, म्हणजे मी स्पष्ट बोलतो. कारण लक्षात ठेवा, हा युट्यूब जो असं चॅनल आहे की समाजसेवा पण करतो, समाज काय म्हणतात नाही मॅडम काहीतरी बोललेलं आहे, समाज निरूपण करतो आणि समाजाची माहिती. तर आता एवढं बोलून मी माझ्या भाषेत बोलले. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. एकदम पप्पांनी मोलाचा सल्ला दिलाय कारण हे आम्हाला अनुभव आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही थोडंसं जरा आम्ही ना पॉडकास्ट केला होता ना मागच्या वेळेस, तर खूप जण रिलेट करत होते आम्हाला. ज्यांना लागलं पण खूप जण रिलेट करत होते. तुम्ही पॉडकास्ट जाऊन बघा, प्लेलिस्ट मध्ये आहे. मला असं वाटतं एंगेजमेंट नंतर एखादा पॉडकास्ट येऊन जाऊ दे लोकांवर. लोक काय बोलले आम्हाला. आमच्या एंगेजमेंट मध्ये कशी म्हणजे माझं लग्न ठरलं त्याच्यानंतर कशी आमच्या लाईफ मध्ये उलटापालट झाली. आमची मुलगी खुश आहे, बस आमच्याकडे तेच तर आहे. आम्ही जास्त म्हणजे लोकांचा विचार नाही करत,
ते एक आमचं आहे आणि जर केलं तर आम्ही खूप हे असतो मग आज. आणि कोणाला काय बोलत पण नाही, आम्ही सल्ले पण देत नाही. माझे पप्पा एक नंबर आहेत बोलायला, खूप बोलायला एक नंबर आहे. आणि जर त्यांच्या मुलींवर आलं, त्यांच्यावर आलं तर ते एक वेळ सोडतील, पण मुलीवर किंवा बायकोवर आलं तर ते कोणाला सोडत नाही. आणि माझं आकांक्षाचं पण असं आहे की आमच्यावर जर आलं तर आम्ही दोघी एक वेळ इग्नोर करतो, पण जर माझ्या मम्मी पप्पांवर आलं तर आम्ही कधीच इग्नोर करत नाही. आम्ही आमचे लॉकर मधले शस्त्र काढतो. आकांक्षाकडे बंदूक घ्या. आणि तुम्हाला तर आधी सांगितलंच आहे मी, आकांक्षाचे हाय कॉन्टॅक्ट आहेत डायरेक्ट मोदीकडे. मला कोणतरी आलेले डायरेक्ट मोदीला फोन लावतो. तर चला, ह्याच्यावरून तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल की कसं आम्हाला थोडंसं काय 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 झालेलं आहे. तर इट्स ओके, आम्ही ते इग्नोर केलेलं आहे. ह्याच्यातून अनुभव भेटतो आपल्याला, त्यामुळे आपण खुश राहायचं. आणि त्रास करून काही फायदा नाहीये, त्याच्यामुळे आम्ही निर्लज्जासारखं खुश राहतो आणि तसंच राहावं. काय काय नाही पप्पा? काय पप्पाने काय सांगितलं? बघू आपण शोधून, मी इथं लिहिते खाली लिरिक्स. आकांक्षाचा आमचा एक आहे, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. माझ्या इन्स्टाच्या बायोमध्ये ते गाणं. तर आमची आकांक्षा ते फॉलो करते आणि ती अजून काय काय फॉलो करते. ती डायरेक्ट लोकांना ब्लरच करून टाकते समोर. तिला फोकस. आमच्या घरात ना मला जास्त लोक, पण तिचा स्वभाव खूप खरा आहे आणि तो जे ती वागती कधी कधी ते आम्हाला पटतं. कारण माझा आणि पप्पा नाही, पण माझा स्वभाव असा आहे की मी इग्नोर करते, जास्त नादी लागत नाही. पण आकांक्षा आमची बोलून त्यांना बरोबर कार करते. ते असं म्हणतात ना, मोठी मुलगी शांत असेल तर छोटी मुलगी अख्ख्या डॅशला पुरून उरते. आणि मला ना पप्पांची फुल परवानगी असते सगळ्यात बोल. माझ्या पप्पांनी आम्हाला फुल परमिशन दिलेली आहे, हिला आणि मला, की तुम्हाला जर कोण काही बोललं तर बोला, तुमची चूक नसेल तर, चूक असेल तर मान्य करा आणि शांत बसा. हा लॉग बघून सगळे काही हे आलेत, पण अजून आले. तर राहिले थोडेच दिवस आणि आमची सगळी तयारी ओके आहे. आणि मी डेट लवकरच रिव्हील करणार आहे. जायचं आम्हाला साखरपुडा झाल्यावर. साखरपुडा झालं की आम्ही तुम्हाला डेट सांगू. कारण की असंच, कारण लिमिटेड डबल हे येते. तर गाईज आता मी काम करते. चला आता. पप्पा एकदम स्वॅग मध्ये आमचे, आणि स्वॅगर पप्पा आहे, स्वॅगर पप्पा. असं करा पप्पा. पप्पाला आमच्या बदाम नाही, बाबा बदाम करा बरं. असं करा ना पप्पा, असं करा पप्पा. पप्पांना पहिले बदाम असं करा. हा सगळ्यात सिम्पल आहे. तुमच्या काळात तिचा होय डायरेक्ट पोरं जायची आणि हृदयात ना जय श्रीराम. आजकालची पिढी हे पप्पांना आम्ही हे शिकवले, सारंगे. पहिलं प्रेम खरंच असायचं. आजकाल ते पोरं तसे नाही करत, अशी करतात कारण की कधी पण दुसरी होऊ शकते. पहिले एकच असायचं, आजकाल खरं प्रेम डायरेक्ट हार्ट मध्ये त्यांचं नाव दाखवलं. पप्पा तर 100 एक मिळतं प्रेम. साथ देणारे खूप, पप्पांचं तर आहे ना साथ देणारे खूप कमी असतात. लव्ह मॅरेज वाटतं आमच्या पप्पा मम्मीचं सगळ्यांना. होय पप्पा, आजकालच्या जगात साथ देणारे खूप कमी असतात. कसं ते माकडींची स्टोरी आहे ना, ते दोन्ही पोरगा आणि माकडी आणि माकडीचं पोरग पडतं आणि जेव्हा पाणी येतं तेव्हा ती पोराच्या पायावर घेऊन ती वर येते, डोक्यावर पाय देऊन. डोक्यावर. तसं असतं, लोक आपला फायदा बघतात आणि गरज संपली की साथ सोडतात. तर असं आहे. आणि खरं प्रेम माझ्या मम्मी पप्पांचंच आहे. अरेंज मॅरेज आहे पण खूप छान प्रेम आहे. लव्ह मॅरेज वाटतं सगळ्यांना. तर येस. अरे भाई पप्पा आमचे फुल मम्मीचं दादांचं. तुम्हाला असं वाटत मागच्या लग्नमध्ये ना मी पप्पाची खूप भांडणं गेले नाही का तुम्हाला, तर सगळे म्हणजे किती रोड आहे. पण पप्पांचं आमचं नातं आहे ना, पप्पांचं नाहीये गाईस. पप्पा
पप्पांचं आणि माझं ना आमचं म्हणजे दोघींचं तुम्ही इकडे बसले तर बरं होईल पप्पा. रिलेशन ना पप्पांचं आणि मुलीचं फ्रेम नाहीये. घेता येईल. आम्ही म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्या जे फ्रेंड्सला पण सांगत नाहीत त्या गोष्टी आम्ही सगळ्या शेअर करतो. आम्हाला जर मुलगा आवडला ना जर इथून चालला असत तर मुलगा आवडल्यानंतर एवढं पप्पा किती भारी दिसतं मुलगा आम्ही डायरेक्ट एवढं पण बोलतो. कारण की पप्पांचं आणि आमचं रिलेशन आहे ना असं फ्रेंड सारखं आहे. त्यामुळे आम्ही भांडणं मस्ती मारामारी सगळं करतो आणि सगळ्या गोष्टी शेअर करतो. येस. त्यामुळे फ्रेंडची जास्त गरज नाही लागत. पप्पा दीदी वगैरे मम्मी असल्यामुळे पण असं पप्पा जास्त हे पप्पा आम्ही क्लोज आहेत कारण ते बरोबर. पप्पा पिढीने चालतात मम्मी अजून नाहीये. हा मम्मी थोडीशी मागे आहे. पप्पा बरोबर त्यांना म्हणलं ना पप्पा चला आपण हे पॅक लावायचा का तुम्हाला की लगेच लावतात. पप्पा फेस पॅक पण लावतात. थोडं ऍडजस्ट पण करावं लागतं ह्या पिढी बरोबर. पोकी पप्पा. खरंच आमच्या आणि पप्पा. इथं 3-4 पिढ्या इथंच आहे घरात आमच्या. हा आमच्या पप्पा हिला आजी म्हणतात. आणि आणि त्यांची आजी आहे. हो, परत मी पुनर्जन्म आमच्या घेतलाय वडिलांची पप्पांसाठी. आई ही जन्माला परत आलेली माझ्यासाठी, कारण माझं तिचं प्रेम जास्त होतं. कारण की ह्यांना प्रेम द्यायला आले मी आणि जीव लावायला. आमच्या वडिलांचे मामा बघताच नाही म्हणले आपण बाई तू इकडे कुठं असं म्हणले होते. कुठं चालली इकडं. ते म्हणले परत जन्माला आले म्हणजे तसेच दिसायला असते. आणि माझे पप्पा खूप स्ट्रॉंग आहेत, खूप स्ट्रॉंग आहेत खरंच. त्यांना कारण की त्यांच्या पाठीवर आजीचा हात आहे. आणि मला ह्याच्याबद्दल कायच वाटत नाही. आणि मला एक सांगायचंय, माझी जे एंगेजमेंटची सगळी तयारी आहे दोघांनीच केलेली आहेत आणि हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत दोघं. लग्न तर अजून भारी करणार आहे. Yes. खूप प्लॅन करून ठेवलेले आता डेट पण फिक्स. माझ्या पप्पांनी सगळ्यांनी एकट्याने सगळं केलंय. पप्पा प्राऊड ऑफ यू. थँक्यू. आणि हे दोघं पण. आणि तर आम्ही चौघांनी मिळून केले तसं. पण ह्या दोघांचं जास्त हात आहे कारण पप्पा खंबीरपणे एकटे उभे राहिले आणि त्यांच्यासोबत हिनी पप्पांना साथ दिली त्याच्यामुळं बास. आणि माझे पप्पा एकटेच काफी आहेत माझ्यासाठी. आम्ही चौघच काफी आहे सगळ्याची तयारी करायला. किती पण मोठं असू दे कार्य की आम्ही चौघच काफी जरी आहे. हिचं जरी लग्न झालं तरी तू पण आम्हाला साथ देऊ शकतो. येस. ती कुठे जाणार आहे नाही लग्न झाल्यावर तरी पण आपलीच आहे. नाही इथं नाही तिकडं चालू. पण तरी पण तिकडून पण गेली. मी हे करणार ना. तू आम्हाला साथ. येस. उलट आपल्या फॅमिलीत मेंबर वाढतात साथ द्यायला आपल्याला. हो. त्याच्यामुळं आणि खूप छान मी तो डान्स करणार आहे. जवाई राजा राम. आमच्यामध्ये अजून 4 मेंबर आम्हाला वाढले. जवाई राजा राम दिलाय. आमच्या मेंबर फॅमिलीमध्ये अजून 4 जण वाढलेत आमच्या. हो मी तर आहेच. अजून 4 जण वाढले त्याच्यामुळं तुम्ही आम्ही खूप खुश आहे. म्हणजे आमच्या अजून एकजूट झाले. ते पण कुटुंब आमच्यासारखंच आहे. सेम फॅमिली. तर ते पण ब्लॉग बघतात तर तुम्ही पण तुम्हाला आपण